नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्रातील लाखो भाविक ज्या पवित्र दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस. 2026 मध्ये आषाढी एकादशी 25 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व, पंढरपूर वारीची परंपरा, एकादशी व्रत कसे करावे, या दिवसाची विशेष माहिती, आषाढी एकादशीचं महत्त्व. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हटले जाते. हा दिवस भगवान विष्णू आणि श्री विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. महाराष्ट्रात या दिवशी विठ्ठल नामाचा गजर केला जातो. ज्ञानोबा तुकारामच्या घोषात वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. पंढरपूर वारीची परंपरा. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक अनोखा भाग आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या घेऊन हजारो वारकरी पायी पंढरपूरला जातात. वारीमध्ये जात, धर्म, श्रीमंती, गरिबी यापेक्षा भक्तीला महत्त्व दिलं जातं. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात आणि श्री विठ्ठलाची पूजा करतात. पूजेमध्ये विठ्ठल नामस्मरण, भजन कीर्तन, अभंग गायन, मंदिर दर्शन यांना विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आपल्याला भक्ती, संयम, सेवा आणि एकतेचा संदेश देते. विठ्ठल भक्तीमध्ये प्रेम, नम्रता आणि चांगल्या विचारांना महत्त्व दिले जाते. तर मंडळी, आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सण नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भक्तीचा मोठा उत्सव आहे. तर तुम्हाला आषाढी एकादशीची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.